good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. 8th स्टँडर्डचं सायन्सचं सेकंड लेसन आपण स्टार्ट केलं आहे की ज्या लेसनचं नाव आहे हेल्थ अँड डिसीजेस. याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या आजारांविषयी माहिती घेतो आहोत. असाच एक इन्फेक्शियस डिसीजेस आहे की जो खूप डेंजर डिसीज आहे, आज सगळीकडे तो पसरतो आहे. अशा डिसीजचं नाव आहे एड्स. आता एड्स हा डिसीज हे जे चिन्ह आहे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी हे चिन्ह बघायला मिळेल. हे चिन्ह बघून तुम्हाला समजेल की आपण आज कुठल्या आजाराविषयी माहिती घेतो आहोत. तुमच्या स्कूलमध्ये सुद्धा एड्स डे साजरा केला असेल. कधी साजरा करतात रे बाळांनो हा एड्स जागतिक एड्स दिवस हा कधी साजरा करतात की ज्यावेळेस आपले बलून्स आहेत ते बलून सोडत असतात किंवा ह्या प्रकारच्या रिबिन्स या फीत तयार करून इथे लावत असतात. मग कधी साजरा करतात हा एड्स डे जरा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तर काय आहे हा एड्स डिसीज? ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम म्हणजेच एड्स की जो HIV या व्हायरसमुळे होत असतो. सो स्टुडंट, दिस डिसीज इज कॉज बाय HIV व्हायरस, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. याच्यामुळे हा HIV हा आजार होत असतो. So what happened in this disease? The victim suffers from various diseases due to the progressive loss of natural immunity. म्हणजे त्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती ही अतिशय कमी झाल्यामुळे एकाच वेळेस त्याला अनेक प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागतो. It also causes the intestinal diseases, the kidney diseases, all type of disease. त्याला सर्दी होणार, ताप होणार, त्याचं इंटेस्टायनल डिसीजचा प्रॉब्लेम येईल, त्याला किडनीचा प्रॉब्लेम, वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना त्याला एकाच वेळेस वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत असतात. का? तर त्याची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती HIV व्हायरस काय करत असतो, अतिशय कमी करून टाकत असतो. त्याच्यामुळे ती व्यक्ती अनेक प्रकारच्या आजारांना बळी पडत असते. दिस इज द फर्स्ट अँड मेजर सिम्पटम ऑफ एड्स डिसीज. एड्स डिसीजचं हे सगळ्यात महत्त्वाचं सिम्पटम आहे. देन नेक्स्ट वन इज द लॉस ऑफ वेट. त्या व्यक्तीचं वजन समजा 70 किलो किंवा 80 किलो वजन आहे तर त्या व्यक्तीचं अचानक वजन कमी होत असतं. म्हणजे 70-80 किलो असेल तर 50 किलो 40 किलो एवढं वजन कमी होत असतं. मग अशा पद्धतीचे काही सिम्पटम्स जर तुम्हाला किंवा तुमच्या परिवारामध्ये कोणाला दिसले तर लगेच इमिडिएटली तुम्ही डॉक्टरला कॉन्टॅक्ट हा केला पाहिजे. देन नेक्स्ट वन इम्पॉर्टंट लेस ऑफ विजन. म्हणजे त्या व्यक्तीला जी दृष्टी आहे ती थोडी ब्लर होत असते. विजन तिला अंधुक दिसायला लागत असतं. सो ऑल दीज आर द मेजर सिम्पटम्स ऑफ दिस एड्स डिसीज. And most important, that is diagnosis of AIDS disease is only confirmed when we are doing the test. म्हणजे जे एड्स झाला आहे की नाही त्या व्यक्तीला, जोपर्यंत आपण त्या व्यक्तीचं टेस्ट करत नाही तोपर्यंत आपण कन्फर्म सांगू शकत नाही की त्या व्यक्तीला एड्स हा डिसीज झालेला आहे. मग कोणती टेस्ट असते? सो दॅट टिपिकल टाईप ऑफ टेस्ट फॉर द एड्स इज ELISA टेस्ट. इलायझा नावाची एक टेस्ट आहे. ती जर टेस्ट कुठल्याही व्यक्तीची केली की त्याच्यावरून आपल्याला कळत असतं या व्यक्तीला एड्स हा आजार झाला की नाही. सो अशा पद्धतीने याच्यावरती तुम्हाला इम्पॉर्टंट प्रश्न विचारतील की एड्सचा फुल फॉर्म काय आहे, HIV फुल फॉर्म काय आहे, किंवा एड्स कोणत्या व्हायरस, एड्स हा कोणत्या व्हायरसमुळे, दॅट इज एड्स इज कॉजेस बाय विच टाईप ऑफ व्हायरस अँड विच टेस्ट इज यूज फॉर कन्फर्मिंग द एड्स. सो इट इज ELISA, ELISA, इलायझा टेस्ट वापरत असतात. मग आता इलायझाचा फुल फॉर्म आहे तो काय आहे तो मला कमेंट बॉक्समध्ये लिहायला तुम्ही विसरू नका, कारण तुम्हाला इझिली हा फुल फॉर्म कुठूनही अवेलेबल होईल. ही ELISA टेस्ट याच्यासाठी केली जात असते. सो डू यू नो, एक इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन, इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे एड्स विषयी की जी तुम्हाला जनरल नॉलेजमध्ये विचारली जाऊ शकते. HIV वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन आफ्रिकन स्पेसीज ऑफ मंकी. म्हणजे आफ्रिकेमध्ये एका माकडाला पहिले HIV हा एड्स हा आजार झाला. कोणाला झाला? आफ्रिकन मंकी स्पेसीज झालेला आहे. अँड अकॉर्डिंग टू द नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम, दॅट इज UN एड्स नुसार, दॅट इज इन इंडिया 80 to 85% इन्फेक्शन ऑफ एड्स ऑकर थ्रू द अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट. याच्यामुळे काय होतं, 80 ते 85% एड्स आजार हा इंडियामुळे पसरत असतो. आता याच्याविषयी डिटेलमध्ये तुम्ही ज्यावेळेस पुढच्या इयत्तेमध्ये जाल त्याच्याविषयी डिटेलमध्ये तुम्हाला अजून माहिती मी तुम्हाला देईल. पण आता त्याचं मेन जे रिझन आहे ते तुम्हाला सांगते मी. सगळ्यात महत्त्वाचं जे ब्लड ट्रान्सफ्युजन करत असतात म्हणजे रक्तदान करतात किंवा रक्त घेत असतात, त्यावेळेस जर इन्फेक्टेड पर्सन असेल एखादा, ज्या व्यक्तीला एड्स झालेला आहे, ब्लड ट्रान्सफ्युजनच्या वेळेस ती जर सिरिंज आपल्याला वापरली गेली तर त्यावेळेस त्या HIV व्हायरस त्या ब्लड थ्रू आपल्या बॉडीमध्ये एंटर करत असतो. इफ देर इज अ मदर विच हॅविंग द HIV व्हायरस, प्रेग्नंट वुमन, एखादी प्रेग्नंट वुमन आहे की तिला HIV एड्स झालेला आहे तर तिच्या पोटामधल्या बाळाला सुद्धा HIV हा
होत असतो. ठीक आहे. सो असे काही मेजर सिम्पटम्स आहे HIV चे. अँड सो मेनी मिसकन्सेप्शन अबाउट एड्स इज ऑल्सो. खूप साऱ्या समजुती गैरसमजुती आहे एड्सविषयी. त्यामुळे आपल्या भारत सरकारने खूप साऱ्या ॲड्स थ्रू, वेगवेगळ्या जनजागृती थ्रू ह्या एड्स आजार कशामुळे होत नाही हे लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण एड्स झालेल्या पेशंटजवळ बसलो, त्याच्याशी गप्पा मारल्या, त्याच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आलं की आपल्याला एड्स होतं. हा पूर्णपणे 100% गैरसमज आहे. आपण त्याच्याबरोबर बसलो, जेवण केलं तरी आपल्याला हा आजार होत नाही, हा गैरसमज आहे. ओके. सो त्या व्यक्तीला आपण वालीत टाकत असतो, ती ऑलरेडी वेगवेगळ्या कंडिशनमधून सफर करत असते आणि आपण अजून त्याला फ्रस्ट्रेशन देण्याचं काम करत असतो. ही गैरसमज हा जो आहे सगळ्यांच्या मनातला, तो सगळ्यात पहिले काढून टाका की एड्स अशा पद्धतीने पसरत नाही. सो आर बिहेवियर शुड बी व्हेरी प्रॉपर विथ दॅट एड्स पेशंट. त्या एड्स पेशंटविषयी सहानुभूती पाहिजे. आपण त्याला व्यवस्थित त्याच्याशी ट्रीट केलं पाहिजे. त्याला एखाद्या वालीत टाकलेल्या व्यक्तीसारखं त्याला ट्रीट नाही केलं पाहिजे. सो स्टुडंट, ऑल दीज थिंग्स अबाउट एड्स. एड्स कशामुळे होतो, त्याचं व्हायरस, त्याचे सिम्पटम्स सगळं डिटेलमध्ये तुम्हाला आता मी एक्सप्लेन केलेलं आहे. सो एड्स इथे संपलेला आहे. सो डायबिटीज म्हणजे मधुमेह हा काय आहे नीट छानपैकी समजून घेऊया. बऱ्याच तुमच्या घरामध्ये आजी आजोबा किंवा बऱ्याच लोकांना डायबिटीज हा आजार आपल्याला बघायला मिळतो. मग नक्की काय होतं? डायबिटीज होतं, मधुमेह होतं. मग ती व्यक्ती साखर असलेला चहा पित नाही, ती व्यक्ती त्याच्यानंतर गोड पदार्थ खात नाही, त्याला प्रॉपर इन्सुलिनचे इंजेक्शन चालू असतात. मग हे सगळं का चालू असतं? कशामुळे ते डायबिटीज पेशंटला असं वागावं लागतं, असं करावं लागतं? तर काय आहे डायबिटीज छानपैकी समजून घेऊया. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन पण करू शकता. द हार्मोन विच इज कॉल्ड ॲज इन्सुलिन विच इज प्रोड्यूस इन अ pancreas which control the sugar and glucose level in a body. आपल्या शरीरामध्ये पॅनक्रियाज आहे, मराठीमध्ये त्याला स्वादुपिंड आपण म्हणत असतो. हा जो पॅनक्रियाज आहे तो एक प्रकारचा हार्मोन सिक्रेट करत असतं की ज्याचं नाव आहे इन्सुलिन. इन्सुलिन नावाचा हार्मोन. मग तुम्हाला कधी पण पेपरला प्रश्न आला की डायबिटीजशी कुठलं हार्मोन रिलेटेड आहे, तर डायबिटीज म्हटलं की इन्सुलिन. कारण त्या व्यक्तीला इन्सुलिनचे कंटिन्यू, ज्याला डायबिटीज झालं त्याला कंटिन्यू इन्सुलिनचे इंजेक्शन द्यावं लागत असतात ठराविक अंतरावरती. ठीक आहे. सो इन्सुलिनचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये इम्बॅलन्स झालं की मग आपल्याला डायबिटीज आजार होत असतो. मग हे इन्सुलिन काय करत असतं? सो इन्सुलिन कंट्रोल्स ग्लुकोज अँड शुगर लेवल इन आवर बॉडी. आपली जी बॉडी आहे त्या बॉडीमध्ये साखरेची पातळी आणि ग्लुकोजची पातळी कंट्रोल करण्याचं काम हे जे इन्सुलिन आहे ते करत असतं. कोण सिक्रेट करतं हे इन्सुलिन? इट इज सिक्रेटेड बाय द पॅनक्रियाज. पॅनक्रियाज सिक्रेट द इन्सुलिन विच इज कंट्रोल द शुगर अँड ग्लुकोज लेवल इन अ बॉडी. बट इफ देर इज अ लेस secretion of insulin in a body, so the level of sugar and the glucose get disturbed in our body, the sugar level gets higher and we get the disease. That type of disease is called as a diabetes. मग कधी कधी जर ह्या पॅनक्रियाजने इन्सुलिनच जर सिक्रेट करणं हळूहळू कमी केलं तर काय होत असतं? आपल्या रक्तामध्ये साखरेची पातळी वाढत असते, ग्लुकोजची पातळी वाढत असते आणि त्याच्यामुळे काय होत असतं? हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि आपल्याला एक आजार होत असतो की ज्या आजाराला आपण काय म्हणतो? मधुमेह. इट इज कॉल्ड ॲज द डायबिटीज. सो वी हॅव टू सी विच टाईप ऑफ सिम्पटम्स विच कॅन नॉट बी इग्नोर. सो आपल्याला अशी काही लक्षणं बघायची आहे की त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. फर्स्ट वन, फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट नाईट. वारंवार तुम्हाला वॉशरूमला जावं लागतंय, बाथरूमला जावं लागतंय रात्री उठून. असं जर होत असेल तर डायरेक्ट तुम्ही काय करा, लगेच हॉस्पिटलमध्ये जा आणि डॉक्टरकडून प्रॉपर ट्रीटमेंट घ्या. देन इन्क्रीज इन अ वेट. तुमचं वजन अचानक खूप जास्त वाढलंय, ओबेसिटी, तुमची तब्येत खूप वाढली आहे अशा केसमध्ये, किंवा वेट लॉस म्हणजे तुमचं वजन अतिशय कमी झालंय किंवा अतिशय वाढलंय, अशा केसमध्ये तुम्ही डायरेक्टली डॉक्टरला जाऊन भेटलं पाहिजे आणि त्याच्यावरती प्रॉपर ट्रीटमेंट ही केली पाहिजे. कारण ही डायबिटीजची, कॅन्सरची किंवा कुठल्याही आजाराची सुरुवात असू शकते. सो कशामुळे होत असतो हा डायबिटीज? तर सगळ्यात महत्त्वाचं हेरिडेटरी. कधी कधी हा अनुवंशिक सुद्धा असू शकतो. आजोबांना असेल, पणजोबांना असेल, मग मुलाला, त्याच्यामधून त्याच्या मुलाला, अशा पद्धतीने हेरिडेटरी म्हणजे अनुवंशिक आजार सुद्धा आहे. लॅक ऑफ फिजिकल. ती व्यक्ती कुठल्याही प्रकारचं शारीरिक व्यायाम करतच नसेल, एका जागी बसून बैठं काम करत असेल तर त्या व्यक्तीला हा डायबिटीज नावाचा आजार होऊ शकतो. म्हणून जास्तीत जास्त
व्यायाम हा करायला पाहिजे आपण. त्यानंतर ती व्यक्ती खूप ओबेसिटी असेल, ओबेसिटी म्हणजे खूप जास्त जाड ती व्यक्ती असेल, तिला पण हा आजार होऊ शकतो. म्हणून फिजिकल एक्सरसाइज केली पाहिजे. मेंटल स्ट्रेस म्हणजे त्या व्यक्तीला खूप जास्त मेंटल स्ट्रेस असेल, खूप जास्त ताणतणावामध्ये ती व्यक्ती राहत असेल, तर त्या व्यक्तीला सुद्धा डायबिटीजचा आजार हा होऊ शकतो. मग त्याच्यावरती एक प्रश्न तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. डू यू नो एनी पर्सन ड्रिंकिंग द टी विच इज विदाउट शुगर और अवॉइडिंग टू कंजम्पशन ऑफ स्वीट. मग काय रिझन असेल असं विचारलं आहे. मग तुम्ही सांगू शकता स्वीट, इफ शुगर लेवल इज इन्क्रीजेस इट कॉजेस द डायबिटीज. त्या पेशंटला एक तर डायबिटीज असू शकतं. मग डायबिटीज विषयी तुम्ही डिटेलमध्ये लिहू शकतात आणि त्याच्या बॉडीमध्ये दॅट इज इफ टू अवॉइड द इन्क्रीजिंग द शुगर लेवल, ग्लुकोज लेवल इन हिज बॉडी, दॅट्स वाय ही अवॉइड टू टेक द शुगर टी और टू टेक द स्वीट आयटम्स. म्हणून तो गोड पदार्थ खात नाही. शुगर म्हणजे तो म्हणतो की मला चहा द्या, पण मला तुम्ही बिना साखरेचा चहा द्या. मला ते आपण गुलाबजाम वगैरे ठेवलेलं असतं, एवढा छोटासा तुकडा बिचारा तो घेतो. किंवा शिरा करणार असेल तर एकदम थोडासाच तुम्ही त्याच्यामध्ये साखर टाका, असं ती व्यक्ती आपल्याला सांगत असते. कशामुळे? कारण त्याच्या एवढं सगळं त्याच्या बॉडीला हे सफर करावं लागतं. त्याला इन्सुलिनची इंजेक्शनं घ्यावं लागतात. खूप सारे प्रॉब्लेम्स हे त्याला फेस करावे लागतात. म्हणून तो व्यक्ती काय करत असतो? बिना साखरेचा चहा पित असतो, गोड पदार्थ कमी खात असतो, कारण त्याला डायबिटीज झालेला असतो. सो आपल्याला हा होऊ नये म्हणून आपण सुद्धा काय केलं पाहिजे? जास्त गोड पदार्थ हे टाळले पाहिजे. डू यू नो इम्पॉर्टंट थिंग अबाउट दिस डायबिटीज? इंडिया इज अ लार्जेस्ट नंबर ऑफ डायबिटिक पेशंट इन द वर्ल्ड. सगळ्या जगामध्ये सगळ्यात जास्त डायबिटीजचे पेशंट कुठे आहे माहिती तुम्हाला? इंडियामध्ये. मग तुम्हाला जनरल नॉलेजचा क्वेश्चन आहे, वेअर इज द मोस्ट डायबिटिक पेशंट इन विच कंट्री? इंडिया. At present, approximately 7 crore diabetic patients are present in our country. 7 कोटी लोकांना डायबिटीज हा आजार झालेला आहे आता आपल्या इंडियामध्ये. म्हणजे किती जास्त प्रमाण आहे याचा तुम्ही अंदाजा लावू शकतात. मग आता हे डायबिटीज काय आहे, त्याच्यापासून आपण स्वतःचा बचाव कसा केला पाहिजे? इंटरनेटवरती खूप छान छान इन्फॉर्मेशन तुम्हाला त्याच्याविषयी मिळू शकते. कलेक्ट इन्फॉर्मेशन करा, त्याचे पिक्चर्स स्टिक करा आणि छान असा ह्या डायबिटीजवरती तुम्ही छानपैकी प्रोजेक्ट हा बनवू शकतात. सो अशा पद्धतीने डायबिटीज नावाचा आजार इथे आपण या व्हिडिओमध्ये छानपैकी क्लिअर केला.